मी ह्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे। एस.व्ही. कुलकर्णी सर ज्याला प्रिन्सिपल होते त्यावेळेला मी 11वीलाच फक्त इथं होतो। नंतर मी ठाणा कॉलेजला गेलो, बांदोड कॉलेजला। ह्या विद्यालयाबद्दल माझ्या मनात आपलेपणाची भावना आहे। या विद्यालयाचं कार्य अधिक मोठं व्हावं ही धारणा मनात ठेवूनच मी इथे आलो आहे। गेले अनेक वर्ष तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे अगदी जवळचे होतात, अगदी घरातले संबंध तुमचे होते आणि आता अशातच एक दसरा मेळावा पार पडलेला आहे। त्या दरम्यान जे बाळासाहेबांचा मृत्यू 2 दिवस आधीच झाला होता, 2 दिवस बाळासाहेबांचे अंत्य घेतले। रामदास कदमनी असा आरोप केला उद्धव ठाकरेंवरती, काय वाटतं आणि किती तथ्य आहे नेमकी? मला याविषयी प्रतिक्रिया द्यायची नाही, पुढे बोला। मला या आजकाल होणाऱ्या मुवमेंटच्या विषयी काही प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत। याच्यावर भाष्य करण्याकरता ज्या पक्षामध्ये मी आहे भारतीय जनता, त्यांचे प्रवक्ते मजबूत आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्या आपण। 8 तारखेला पंतप्रधान येणार आहेत, एअरपोर्टचं ओपनिंग आहे, परंतु काही विभा पाटील हे नाव द्यावं असा आग्रह कुठेतरी स्वतः गणेश नाईक परवा मंगळवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची माझी चर्चा झाली। आज दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहात त्या दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर अग्र समिती आहे ना, त्याच्यावर आज बैठक आहे, त्याच्यातून चांगलंच निघेल। त्यांचं म्हणणं की कुठेतरी स्वतः नायकांनी उतरावं या रॅलीमध्ये देखील काय गरज आहे? जी गोष्ट कुठल्याही युद्ध न करता मिळत असेल त्यासाठी तलवारी भालेबरची काय गरज आहे? त्यांनी मोठा मोर्चा करणार नाही, मी एकच म्हणतो, मी आज एकच म्हणतो 2 वाजता आता इथून मी तिथंच चाललोय। 2 वाजता बैठक आहे, त्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी सकारात्मक होतील असं माझा विश्वास। आता तो आता निवडणुका जाहीर होतील ना। अरे या 5 वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या महापालिकामध्ये सगळ्याच अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असं मी म्हणणार नाही, पण बहुतांश अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आणि ते सगळे ते सिद्ध व्हायला लागलेलं आहे। परंतु ठाण्यामध्ये जी आहे ती तक्रार केली होती एका उद्योजकाने, कारवाई केली नाही, परंतु त्या उद्योजकाने जे मुंबईमध्ये थेट तक्रार केली त्यानंतर कारवाई ठाण्यामध्ये। हे बघ, आता ठाण्यात आता 6 तारखेला जनता दरबार गडकरी रंगायतांमध्ये आहे। ज्या लोकांना अशा शंका कुशंका आहेत, कोणावर अन्याय झाले, त्याने तिथे यायचं। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हे सरकार गोरगरिबांवर झालेले अन्याय दूर करील हा विश्वास मी तुम्हाला देतो। नवी मुंबईमध्ये शिवसेना हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।